हे चांगलं आहे. बरेच विविध मालिका, एकांकिकात काम केलंय. चित्रपटात पण बरेचसे काम केलेलं आहे. हां, हां. पण अजून पाहिजे तशी भूमिका अजून काही मिळाली नाही असं मला एक मित्र म्हणून वाटतंय. बरोबर आहे. मिळाली पाहिजे. कारण मी मिळाली पाहिजे. कारण हां, खरं सांगू का, हां, की हं. अ, मी माझं एक ताजं आत्ता 1-2 दिवसातलं उदाहरण देतो. एका ठिकाणी मी ऑडिशन पाठवली होती. हां. मला सांगण्यात आलं, की मी मी फोन केला आणि म्हटलं, "काय आहे, झालं का असं?" "हो, हो, हो, झालं. पण ते काय आहे ना, तू गावाकडनं येतो ना, त्यामुळं ते हे होतंय जरा." म्हणजे मला ते कळलं नाही काय. कारण मी मी खरं सांगतो संदीप, मी मुंबईला गेलो ना, तर हं, मी न, ण, च, च, छ सगळं येतं हां मला. म्हणजे हं, असं काही नाही, मला येत नाही असं काही नाही. मला सगळं येतं. हं, हं, हं. मी मी प्रमाण भाषा खूप छान बोलतो. पण का कुणास ठाऊक तेवढ्यापुरतं मर्यादित ती भाषा असावी असं मला वाटतं. कारण तुम्ही काम करता ना, हं. तिथं बोला ना, तुम्हाला डायलॉग दिलाय ना, तर त्या पद्धतीने तुम्ही बोला. पण ते संपल्याच्या नंतर तुम्ही विठ्ठल खटके आहे ना. बरोबर आहे. हां. बरोबर का नाही? आपलं हां, रेग्युलर म्हणजे ते लाईफ. हं. तुझं जे तुझं आहे ना, ते तू हे केलं. बरोबर. त्यामुळे मी मुंबईत गेलो माझ्या पद्धतीने असतो, पुण्यात आलो पुण्यातल्या पद्धतीने असतो. मित्र जसा माझा मित्र तसं मी त्याच्याबरोबर बोलतो. आणि गावाकडे गेल्याच्या नंतर मग मला ना च घेणं देणं असतं, ना चं असतं, ना काय मग ती हो दे तिच्या आईला अशा पद्धतीने असतं. बाकी काही नाही नाही पण पण आता काय होतं, आपण आता बरेच सिनेमे सासवड किंवा पुरंदर भागात होतात. हं, ते भोर परिसरात शूटिंग असतं. बऱ्याच वेळा छोट्या-मोठ्या भूमिका येतात. हं. पण आता चांगलं असं वाटतं का, की आता चांगलं काम केलंच पाहिजे. आता आपल्याला वाटून नाही, की बरीच निर्मिती संस्था आहेत, ओळखीचे आहेत, परिचयाचे आहेत. ते तेच मी हां. ते तेच म्हणतोय मी, की चांगलं काम केलं पाहिजे, हं, हं. असं लाख वाटतं मला. हं, हं, हं. बरोबर. पण मी आत्ता तुला सांगितलं तेच ना, गावाकडनं येतो. नाही तसं काही नाही, नसतं. नाही. मला गावाकडनं येणं सांगण्याचा काय हां. उद्देश काय आहे, की हं. एकदा देऊन तर बघा. बरोबर आहे. हां. एकदा तुम्ही मला आहे ना, ते कॅरेक्टर देऊन बघा ना. बरोबर आहे. ह्याला जमतं का नाही जमतं? बरं मी म्हणत नाही, मला डायरेक्ट घ्या. मी काय म्हणतो ऑडिशन घ्या ना माझं. जर तुम्हाला वाटलं, की हा प्रॉमिनंट हे कॅरेक्टर करतो, ह्याच्यात तेवढा कॉन्फिडन्स आहे आणि ह्याच्याकडनं आपण ह्याने आता 90% केले, अजून 10% ह्याच्यातलं आपण काढून घेऊ शकतो. बरोबर. देऊन तर बघा ना कमीत कमी. नाही बऱ्याच वेळा असं होतं ना, की किंवा कधी-कधी आपण जायला समोर भेटायला हे होतं, म्हणजे लेट होतो. लेट होतो, उशीर होतो, की आपण लाजतो बऱ्याच वेळा किंवा हं. घेतील का, होईल का? असंही कधी-कधी होतं किंवा त्या लोकांना वाटतं, की अरे हा ग्रामीण भागातला आहे, मग हा ते काम करू शकतो का? कॅरेक्टर वगैरे निभावतो का? हे कुठेतरी म्हणजे ऑडिशन ते माध्यम आहेच. पण त्यातून पण कुणीतरी विश्वास ठेवला पाहिजे, की आपण ठेवला पण पाहिजे. पुढे गेलो पाहिजे असं मला वाटतं बरोबर. त्याच्यातून. थोडासा तरी विश्वास ठेवला पाहिजे, की बाबा हा करू शकतो आणि मी म्हणतो नवीन माणसांना नाही, पण जे मला ओळखतात ना, त्यांनी हां. तरी ठेवलंच पाहिजे, बरोबर. की बाबा हा करू शकतोय. नक्की, नक्की. पण आता शूटिंग कधीतरी रोल असतो. आता कसं असतं, मी आर्ट डायरेक्शन करतो, बाकी लाईन प्रोडक्शन करतो, प्रॉपर्टी हाऊसची, हं. इव्हेंटची कामं असतात माझी, म्युझियमची असतात. मी कंटिन्यू बिझी असतो. पण कलाकारांना काय होतं, ठराविक वेळेत, ठराविक काळात तेवढं काम असतं. मग इतर वेळेत तुम्ही नक्की काय करता काम? किंवा फिल्म इंडस्ट्रीचं वारं एक तो कोट असतो आपला सिनेमाचा, ॲक्टरचा, अभिनेत्याचा. पण तो नेहमी रोज वावरणं पण अवघड काम आहे ना ते. मग नाही. इतर वेळेस पॅरलल फॅमिली किंवा शेती किंवा गावाचा गाव पण ते कसं जपलं जातं? मी सांगतो ना, काय आहे ना, मुळात मला ह्या क्षेत्राची आवड आहे. मला छंद आहे. बरोबर का नाही? मी सुरुवातीलाही सांगितलं, की माझा मूळ व्यवसाय शेती. हं, हं. मी शेती करतो. मला शेती करायला आवडते. कारण मी खूप त्याच्यात कम्फर्ट असतो. मी इकडे असतो. मी आता 22-23 वर्ष झालं मी काम करतोय. मी इकडे त्याच पद्धतीने कम्फर्ट असतो. मी शेतात. पण माझा मूळ म्हणजे आपण म्हणतो ना, ब्रेड एंड बटर आपण ज्याला म्हणतो ना, हां. तर ते माझ्या शेतीचे. बरं. आता हॉटेल आमराई 69 आमचं हॉटेल आहे. पण तो एक वेगळा पार्ट आहे. मी तिथेही खूप कमी जातो खरं तर हॉटेलमध्ये. हं, हं. जास्त जातच नाही. बाकीचेच पार्टनर सगळं बघतात. कारण मी सुरुवातीलाही जेव्हा तिथं पार्टनर म्हणून गेलो, तेव्हाच त्यांना सांगितलं होतं, की मी अशा-अशा क्षेत्रात काम करतो. त्यामुळे मी पूर्ण वेळ कुठलीही जबाबदारी घेऊन मी इथं काम करणार नाही. हं, हं. मग त्यांनी ते मान्य केलं आणि म्हणून मी सगळं आता इकडंच आणि तू जे बोललास ना, की हे जे सिनेमाचा किंवा मालिकेचा कोट आपण म्हणतो, हं, हं. तर मी फक्त तो पुणे-मुंबईला आल्यानंतरच घालतो. बरोबर आहे. हां. बाकी मी आल्यानंतर आता काल तुझा फोन आला तेव्हाच मी आंबे काढणीचं काम माझं चाललं होतं. बरोबर आहे. हो, माझ्याकडे 600 केसरची झाडं आहेत आंब्याची. बरोबर. त्यामुळे माझं त्याच्यातच सगळ्या गोष्टी आणि हं. आत्ताही सकाळी आंबे काढूनच आले. इकडं आलेलो आहे. वाह, वाह, वाह! त्यामुळं असं काही नाही आणि आता तूही सासवडसारख्या तू पण शेतकरी आहेस मुळात खरं तर. तुझी खूप माझ्यापेक्षा खूप मोठी शेती आहे तुझी मला माहिती आहे. हं. तर शेती आहे. म्हणजे प्रत्येक जण आता आहे ना व्यवसाय शोधतोयच आहे आणि बरोबर आहे. मला कायम वाटतं, की मी खरं सांगतो, मला कायम प्रकर्षाने एक गोष्ट जाणवलेली आहे ना, ती
कुठली त्या काळात पैसे नव्हते म्हणून मला जास्त इकडं त्यावेळेस काम करता आलं नाही माझ्या उमेदीच्या काळात. बरोबर मी खरं सांगतो, ज्यावेळेस मला वाटायचं की मी हिरो हवं, त्या काळात माझ्याकडे पैसेच नव्हते. ज्यावेळेस माझ्या डोक्यावरती खूप छान केस होते. हा. बरोबर का नाही? ते जोश असतो, तो हा, वेळ म्हणजे असते, तो तेव्हा वेळ किती असते, त्या वीस- काळात वेळ असतो. 20 वय ना, आणि मग हम्म. त्यावेळेस काय व्हायचं ना, की ते एकतर हे आणि मग आता छोटं मोठं काहीतरी केलेलं असतं आपण बरं. अर्ध्या हळकुंडाने पिवळं होणं म्हणतो ना, ते मी पण झालेलो आहे त्या काळात, नाही असं हा. काही नाही. पण मग ते आपण मग ते तर म्हणते, "अरे हां, आता पण" आणि माझे तुला फोटो बघ, तुझ्या लक्षात येईन जुन्या काळातले. तर मग ते वाटायचं, पण त्यावेळेस काही नाही मिळालं काय. आता टक्कल झाल्याच्या नंतर, "अरे, तू आता ह्या कॅरेक्टरसाठी चांगला जातोस हां." असं जे काही सर्व सारे पण ठीक आहे, ते होतं. नशिबाचा भाग असतो. तुम्हाला ज्या दिवशी जी गोष्ट मिळायची ती त्या बरोबर. दिवशी तुम्हाला मिळणार. फक्त तुमचे प्रयत्न चालू पाहिजेत ती गोष्ट मिळवण्यासाठीचे. कारण घरात खाट्यावरती बसून तुम्हाला कुणीही काही देणार नाही. बरोबर. तुम्हाला त्यासाठी बाहेर पडणं गरजेचं आहे. तुम्हाला त्यासाठी काम करणं गरजेचं आहे आणि तुमच्या मनात ती जिद्द असली पाहिजे, की मला हे मिळवायचंच. बरोबर आहे. बरोबर का? आणि ते मिळतं. मी खरं सांगतो. स्वामी कृपेने आपल्या सगळ्यांना ती गोष्ट मिळतेच. फक्त तुमची जिद्द आणि चिकाटी असली पाहिजे.